श्री स्वामी समर्थ। आज चंपाषष्ठीनिमित्त मी खंडोबासाठी नैवेद्य बनवत आहे। तर 2 वांगे मी चुलीत भाजून आणलेले आहेत आणि त्याची सालं काढून वांग्याचं भरीत बनवणार आहे नैवेद्यासाठी। तर लसूण पाकळ्याही मी 4-5 चुलीमध्येच भाजून आणलेल्या। तर कढईमध्ये अर्धा चम्मच तेल, पाव चम्मच जिरं आणि कट केलेला कांदा आणि लसूण हे परतून घ्यायचं आहे भरतासाठी। कांदा परतून झाला की अर्धा चम्मच ठेचा, पाव चम्मच हळद, पाव चम्मच लाल तिखट, कांदा लसूण मसाला पाव चम्मच हे सगळं मिक्स करून परतून झालं की बारीक केलेलं वांगं ह्याच्यामध्ये घालून छान परतून घेणार आहे। तर इथं मी 1 चम्मच शेंगदाण्यांचं कूट, कट केलेली कांद्याची पात आणि कोथिंबीर घालून हे संपूर्ण परतून घेतलेलं आहे सगळं मिश्रण। आणि आता तयार झालेलं आहे आपलं वांग्याचं भरीत। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता नैवेद्यासाठी तयार आहे वांग्याचं भरीत। तर 2 भाकरी केलेल्या आहेत बाजरीच्या, कांदा आहे, कांद्याची पात आहे, दही भात आहे। तर हा नैवेद्य खंडोबाचा आवडता आहे। चंपाषष्ठीनिमित्त मी हा नैवेद्य घरी बनवलेला आहे। तर इथं मी खंडोबाला नैवेद्य दाखवलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक